टाइम मध्ये आज फारच मजा येणार आहे. मला सेल्फी तर घ्यायचा आहे अभिजित खांडकेकर सोबत, पण त्याच्यासोबत एवढ्या बायका आहेत. आता त्याची खरी बायको कुठली आहे हा एक प्रश्न पडलाय आणि तो आणि त्याची बायको यांच्या सोबत मला सेल्फी घ्यायचा आहे. आणि आता मला काहीच म्हणजे मला आम्ही दोघं जण खरे. मी आहे ती. याच्या नवऱ्याची बायको का याची बायको? याची म्हणजे तुझ्या नवऱ्याची बायको कोण आहे? ह्याची बायको मी आहे. हा माझा नवरा आहे खऱ्या आयुष्यातलं आणि मीच असणार आहे. हे मला क्लिअरच करू देत आता. फुल स्टॉप लागलेला त्या दोघींचं काय चाललंय तिकडे बघा एकदा. त्या मोबाईल मध्येच आहेत. काय म्हणणंय? आणि तू पण बायको आहेस ना म्हणजे याची? अर्थात मीच आहे. अच्छा मी बायको आहे. मग जरा इथे कन्फ्युजन झालंय. तू सर्वात आवडती मी आहे. हो बच्चा, आवडती बायको आहे का आवडती आहे का? बायको नाहीच आहे ही म्हणजे. निदान आता कन्फ्युजन इथवर तरी आलंय की दोघींपैकी कोण आहे. ही बायको नाही हे ठरलंय म्हणजे. पण मला असं वाटतं की माझं प्रेम आहे त्याच्यावरती. आणि मग आम्ही काय करतोय ते बघा आता. बरं आपण भांडूया नको आपण. म्हणजे इथे एक मोठं कन्फ्युजन आहे. आपण थेट लेखकांना बोलूया. लेखक अभिजित गुरु. सगळे शांत बसा. लेखक माझ्या सोबत आहे. लेखक मला सगळं स्पष्ट सांगेल. लेखक अभिजित गुरु या. अभिजित पुन्हा कन्फ्युजन आहे आता. म्हणजे काय करावं मी सगळी कन्फ्युजन. आणि याचं नाव गुरु आहे सिरियल मध्ये. त्याचं आडनाव गुरु आहे. अभिजित गुरुनाथ झालेला अभिजित सुद्धा आहे. कॅरेक्टर इन्स्पायर वगैरे नाहीये माझ्या. संविधा बघतीये तुम्ही सगळं सांगून टाकलंय. हे आधी क्लिअर केलं. तर तू नीट सांग बाबा आम्हाला याची खरी बायको कोण आहे? नाही आता नाही मला पण नाही ठरवता येणार अजून. म्हणजे कन्फ्युजन आहे. पण मला तरी म्हणजे प्रेक्षकांनीच बघून ठरवावं की नक्की कोण त्याची खरी बायको आहे सिरियल मधली. रिअल आयुष्यातली आहे कोण? नाव घे रे. नाही तर सुखदा. मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते. सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला भते. मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते. सख्या नात्याहूनही नाती माझी ही मानते. ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला. साजण ग हा माझा का तिच्यावरती भुलला. लावून शक्कल घडवून अत्तल शिकवीन तुला धडा. बघशील तू हरशील तू रडशील घडा घडा. गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको. माझ्या अंगणी नाचते नवऱ्याची बायको. माझ्या अंगणी नाचते नवऱ्याची बायको. माझ्या नवऱ्याची बायको. माझ्या नवऱ्याची बायको. माझ्या नवऱ्याची बायको. अभिजितची खऱ्या आयुष्यातली बायको सुखदा सुद्धा आपल्या सोबत आहे आणि सिरियल मधली बायको सुद्धा सोबत आहे. मी आता तिला गाठते आधी. अनिता तर धमाल उडवून दिलेली आहेस तू. आणि एपिसोड पण पहिला आता ऑन एअर गेलेला आहे. त्यामुळे आम्हाला कळलंय आता काय गोड संसारात तिखट काय काय असणार आहे हे सुद्धा आता कळलंय. आणि मजा येणार आहे एवढं नक्की. तू हे कसं एन्जॉय करतेस? तुमच्या दोघांची पेअर आता आलेली आहे आणि रसिकामध्येच काय काय मजा करणार आहे. तर काय म्हणजे कसं काय सगळं जुळून आलंय आणि ते कुठलंच कोणाला तू ते पण सांगून टाक. मी हे एन्जॉय करते कारण जो राधिका मधला तिखटपणा आहे तो प्रत्यक्ष आयुष्यात माझ्यातही आहे. त्यामुळे मला फारच मजा येते की कुणाला तरी त्रास द्यायचा आहे, कुणाची तरी छेड काढायची आहे, कुणाला तरी पकडायचं आहे. तर याची जी मजा आहे ती त्या कॅरेक्टरमध्ये आहे. पण ती अत्यंत वेगळ्या पद्धतीने आहे आणि फार सुंदर कॅरेक्टर लिहिलेलं आहे हे. आणि त्याला एक वेगळा तडका म्हणजे नागपुरी तडका आहे त्याला. मिस्टर सुभेदार, ओ मिस्टर सुभेदार, व्हाट इज दिस नॉनसेन्स? इज दिस द प्लेस टू ड्राय द क्लोथ्स? काय म्हणून राहिले? अहो कपडे वाळत घालायची ही जागा आहे का? सोसायटीने दिलाय ना ड्रायिंग एरिया. बाप्पा हीच तर जागा ना कपडे वाळत टाकायची. अहो पण अंगावर पाणी पडतं त्याचं काय? आता पाण्यातच कपडे धुतले म्हटल्यावर पाणी तर पडलंच नाही का?
तुम्ही एक काम करून टाका, बाजारातून 3-4 गुलाबाच्या झाडाचे कुंड्या आणा मस्त आणि लावून टाका. नाही ते म्हणजे वरून टपा पाणी पडलं तर सट सट येतील गुलाब बढिया. जमन का कमीच आणून देऊ? नको नको. आणि आता तू एकदम धमाल कॅज्युअल लुक मध्ये आहेस आणि तिकडे एकदम साडी वेणी वगैरे तो जो एक लुक छान जमून आलेला आहे. आणि ती बोली नागपुरी बोली जसं अभिजितनी लिहिलेली आहे आणि त्याच्यामुळे तो त्याच्या नागपूरची बोली घेऊन येतो तेव्हा अजून मजा येते त्याच्यात. तर ते सगळं करताना तुला काय मजा आली, म्हणजे कसं ते तू केलंयस का ते नागपुरी तुला आधी येत होतं तसं बोलायला काय? नाही मला नागपुरी बोलता येत नव्हतं, पण गेल्या काही महिन्यांपासून मी त्याचे धडे घेते. माझे खूप मित्रमैत्रिणी, माझ्या ललित कला केंद्रातले खूप मित्रमैत्रिणी हे नागपूरचे आहेत. याशिवाय अभिजित गुरु हा स्वतः नागपूरचा आहे, रोहिणी निनावे या नागपूरच्या आहेत. आणि गेली 2-2.5 वर्ष मी भारत गणेशपुऱ्यांबरोबर एक नाटक करत होते, त्यामुळे ती ट्रेनिंग ऐकलेली आहे. पण अधिक ऑथेंटिक ते होण्यासाठी, योग्य पद्धतीने होण्यासाठी अभिजित गुरु जे डायलॉग्स लिहितो ते मी फॉलो करते आणि त्यामुळे फार चांगली मला कॅरेक्टर करताना त्या गोष्टीची भाषा म्हणून त्या गोष्टीची अधिक मदत होते. पण माझे खूप मित्रमैत्रिणी जे नागपूरचे आहेत त्यांनी मला खूप मदत केली. छोटे छोटे शब्द सांगणे, आठवतील तसे सांगणे, बोलून दाखवणे, आम्ही असं बोलतो, इथे हा शब्द वापरतो, ह्याला हे म्हणतो, अशा अनंत पद्धतीने मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यामुळे हे कॅरेक्टर चांगलं होणार आहे. रसिका, अर्थात इतके छान कलाकार सोबत आहेत, हिच्याशी थोडं भांडायचंय, याच्याशी प्रेम करायचंय, पण मजा कशी येते कारण अभिजित टेलिव्हिजनवरचा हिरो आणि त्याचा हा कमबॅक आहे, त्याच्यामुळे एक अजून मजा आहे. ही सगळी एकत्र कसं एन्जॉय करणार? एन्जॉय म्हणजे आम्ही धम्माल करतो, पण मला जास्त ॲक्च्युली उत्सुकता आहे की माझी पहिली सिरियल असल्यामुळे ती कशी ॲक्सेप्ट होते, ती लोकांना कशी आवडते, मला हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. प्लस मला एक सांगावं असं वाटतं की ही म्हणजे मॉरली जरी राईट नसलं हे कॅरेक्टर, तरी ही मुलगी विलनिश नाही आहे. शी इज नॉट ॲट ऑल अ विलन. शी हॅज अ ओन से. तिचं म्हणणं आहे काहीतरी आणि त्यामधूनच तिचं हे सगळं जे काही अफेअर आहे किंवा जे काही आहे ते आहे, तिला काही संसार म्हणायचा नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे तिचं. सांगून टाकलं हे नाही? येस येस येस. अर्थात. आणि अभिजित सोबत हे ट्युनिंग कसं राहील? नाही, अभिजित सोबत चांगलंच ट्युनिंग झालं आहे माझं. आणि ॲक्च्युली सांगायचं तर म्हणजे ऑलमोस्ट द फर्स्ट डे वी डिड द सीन वी वर ॲक्च्युली व्हेरी मच कम्फर्टेबल. बिकॉज आधी म्हणजे घराच्या जवळच राहत होतो, तो साधारण अशी ओळख होतीच आमची, नाही असं नाही. तर त्यामुळेच बोलून हे करून वी वर व्हेरी मच कम्फर्टेबल फ्रॉम डे वन इट्सेल्फ. येस. आणि आता आपण अभिजित जो गुरु झालेला आहे त्याच्याकडे वळूया. अभिजित अर्थात टेलिव्हिजन तू पुन्हा येतोयस, त्याच्यामुळे खूप मोठी ट्रीट आहे तुझा. तो एक मोठा, अत्यंत मोठा फॅन क्लब आहे जो वाट बघत होता तुझी टेलिव्हिजनवर सुद्धा. तर तेव्हा ही सिरियल कशी काय निवडावीशी वाटली, होकार कसा काय द्यावासा वाटला? ऑफर आधीही आल्या असतील, पण या सिरियलमध्ये असं काय स्पेशल पाहिलंस तू की तुला ही सिरियल करावीशी वाटली? ऑफर्स तू म्हणालीस तसं खूप आल्या आणि गेली 5 वर्ष माझे अगदी जवळचे नातेवाईक म्हणजे आईबाबांपासून सुखदापासून सगळ्यांना फार वाटत होतं की एखादी चांगली मालिका पुन्हा एकदा मी करावी, पण फिल्म्स आणि इव्हेंट्समुळे मला काही तारखा तेवढं काढणं जमत नव्हतं. पण जेव्हा तेजेंद्र नेसवणकर या मालिकेचे जे निर्माते आहेत त्यांनी आधी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणजे कार्यकारी निर्माता म्हणून अनेक हिट मालिका दिलेल्या आहेत आणि त्यांचं काम फार वाखाणण्याजोगं आहे सगळं. त्यांचं पहिलं प्रोडक्शन हाऊस आहे आणि अनिता आहे आणि काही थोडी त्यांनी मला एक कल्पना दिली, मुळात कथा ऐकवली. तेव्हा मला काहीतरी वेगळं करण्याचा स्कोप आहे. म्हणजे आता बाय द टाईम हा इंटरव्ह्यू आपले प्रेक्षक बघत असतील तर आता बरेच एपिसोड बघून त्यांना कल्पना आली असेल म्हणून मी आता सांगायला हरकत नाही. पण आत्तापर्यंत माझी जी रोमॅन्टिक बॉयची किंवा आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श बॉयफ्रेंड अशी जी भूमिका होती, ज्याचं अजूनही कौतुक होतं कारण माझ्यामध्ये ते सगळ्यांनाच खूप आवडून गेलं, त्याला कंप्लीट छेद देणारी ही भूमिका आहे. आपल्या समाजामध्ये अनेक असे पुरुष आहेत जे आपल्या बायकांना फार नीट वागवत नाहीत. कदाचित त्यांना ते नातं आता कंटाळवाणं वाटत असावं आणि मग ते बाहेर कुठेतरी तो आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पुरुष वर्गाला रिप्रेझेंट करणारा एक मी आहे. त्यामुळे कदाचित प्रेक्षकांना हे कॅरेक्टर म्हणून आवडणार नाही आणि मला असं वाटतं की ते नाही आवडलं तरच कदाचित माझं काम बरं गंमत होतंय. त्यात आहे आणि ती गमतीदार, तो एक छान एक गमतीदार काहीतरी एक फ्लेवर दिसतोय अख्ख्या मालिकेत. तुमच्या ऑफिस मधनं फोन आला होता, ऑफिस मध्ये काहीतरी प्रमोशनची पार्टी आहे म्हणे. ती येणार असेल ना पार्टीला तर मी नाही येणार. एक मिनिट. झालं का प्रमोशन जाहीर? ये आपकी वाइफ है? मीच राधिका गुरुनाथ सुभेदार. माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको.
हे काय गॅरी, किती उशीर केला. ए मेरा बच्चा, सो सॉरी. बच्चा किती मिस करत होता माहितीये. काय सांगू, मला येताना ना इतकं ट्रॅफिक होत. हॅलो, हा काय, कुठे आहात तुम्ही. कुणाचा फोन आहे. कुठेतरी एक मध्येच एक विनोदाची झालर पण आहे का, कुठेतरी एक हलकी फुलका हा सगळं वातावरण असणार आहे का याबद्दल. मुळात विवाहबाह्य संबंध म्हटल्यानंतर आतापर्यंत त्यावर बऱ्याच कथा आल्यात आणि त्यामध्ये होणारी पुरुषाची गोची, त्याचं होणारं सँडविच, यामुळेच खरं तर विनोद निर्मिती होत असते. तरी यातला विनोद हा स्लॅपस्टिक नाही आहे की अरे बापरे आता काहीतरी घडलं, किंवा मुळात अभिजित गुरुने लिहिताना त्याचे संवाद इतक्या सटल पद्धतीने लिहिलेत की त्या सिच्युएशन्सवरून ते विनोद घडत जातात. एक बायको आहे जिला हे कळू द्यायचं नाही आहे, हिला पण खुश ठेवायचं आहे, मग बायकोला कळू द्यायचं नाही आहे, या नादात ऑफिसमधली आपली कामं आहेतच, याच्यावर होणारी याची तारांबळ आणि यांचे दोघींचेही आपापल्या मस्त मर्जीमध्ये राहणं, कारण ती नागपुरी तिच्या मजेमध्ये त्या ॲटिट्यूडमध्ये राहते आणि ही तिच्या शोनूबाबू ॲटिट्यूडमध्ये राहते. याच्यामध्ये सगळ्यांचीच होणारी ही जी गंमत जमत आहे ती प्रेक्षकांना एक ॲज अ थर्ड पर्सन म्हणून बघताना फार मजा येईल. आणि ते तितक्याच उत्तम पद्धतीने डायलॉग अभिजित गुरुने लिहिले आहेत, तेवढा उत्तम स्क्रीन प्ले आहे. आणि केदार वैद्य ज्यांनी आत्तापर्यंत अनेक उत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेलं आहे ते आम्हाला लाभले, त्यामुळे ते आमच्याकडून त्या फार बारीक बारीक गोष्टी काढून घेत आहेत. त्यामुळे एक गंमत मला अशी सांगावीशी वाटते की अनेक प्रेक्षकांना ज्यांचं कदाचित कोणीतरी ओळखीचं किंवा ते स्वतःही अशा प्रसंगांमधून गेलेले आहेत, किंवा अशा गर्लफ्रेंड्स ज्यांना आहेत, किंवा अशा कधीतरी एखाद्या सिच्युएशनला सामोरे गेलेले आहेत, त्यांना हे बघताना ही धमाल येणार आहे. हो, नाही पण याच्यातनं एक इन्स्पिरेशन असं पण आहे की बऱ्याच वेळा बायका बिचाऱ्या सगळं सहन करतात, पण आमची हिरोईन सहन करणारी नाही आहे. आणि बेसिक या कथेमधला तोच एक ट्विस्ट आहे की संसार गोड करायचा असेल तर थोडं तिखट व्हावं लागतं, आणि तशी तिखट आम्हाला मिळाली आहे. आणि त्यासोबत नागपुरी तिखट भाषा पण आहे जी माझ्या जीवाभावाची आणि मला लिहायला मिळाल्या. आणि खरंच मजा येते आणि अप्रतिम करतायत सगळे. माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको. नाही, खरंच आम्ही एन्जॉय करतोय. अनिता मला सगळ्याच बाबतीत खूप सिनियर आहे. आम्ही आधीपासून जरी खूप मैत्रीचं नातं असलं तरी ती खरंच अभिनयाच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत सगळ्याच जणी ती फार सिनियर आहे. रसिकाने आत्ताच मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री केली आहे, त्यामुळे तिचा एक वेगळा उत्साह, वेगळी एनर्जी, त्यामुळे दोघींकडूनही बरोबर होतंय ना, काही असेल तर सांगा, असं करत करत खूप छान काम निघतंय. आणि जसं दिग्दर्शकांचं आम्ही मेन्शन केलं, अजून एकाचं नाव मला मेन्शन करायचं आणि फार महत्त्वाचं आहे, ते म्हणजे तेजेंद्र नेसवणकर. हे नाव कदाचित तुम्हाला परिचित नसेल कारण हा माणूस कायम पडद्यामागे असतो, पण आपल्या पद्धतीनं सगळी मालिका व्यवस्थित चालावी म्हणून त्याची निर्मितीची व्यवस्था सांभाळणारा तेजेंद्र नेसवणकर यांनी आतापर्यंत कार्यकारी निर्माता म्हणून अनेक उत्तम मालिका दिलेल्या आहेत, पण निर्माता म्हणून ही त्यांची पहिली मालिका आहे. आज दूध बघायला सांगते, उद्या काय भाज्या चिरू. आणि त्या दूधवाल्याला रोज रोज चहा विचारायची काय गरज असते. बाप्पा काय होते मग. अहो घरात कोणी आलं की चांगलं वाटते म्हणाले. आता इथे मुंबईत आहेच कोण आपलं, शेजारचे पाजारचे, दूधवाला, वॉचमन, हेच आपले नातेवाईक असं समजायचं. तुम्ही तर विसरूनच गेले नागपूरला. मला तर बा खूप आठवण येते नागपूरची. तिखट बायकोकडे पुन्हा एकदा वळते. काय ना, ही इकडे इतकी तिखट आहे ना, मी पुन्हा इकडेच येते, कारण मलाही जरा काहीतरी असं मसालेदार बोलायची इच्छा झालेली आहे. आणि आता अनेक बायका तुला अनेक आशीर्वाद देणार आहेत की बऱ्याच टिप्स आम्हाला दिल्यात, तर याबद्दल तुझं काही विशेष टेक आहे, त्यांना काय सांगायचं आहे काय. तुम्ही सिरियल बघत राहा, तुम्हाला भरपूर टिप्स मिळणार आहेत. आणि कसं वागायचं नवऱ्यांशी ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला माझ्या टिप्स नक्की आवडतील आणि नवरे मुठीत राहतील. नाही, आणि टिप्सच्या बाबतीत नवऱ्यांना टिप्स हा देणार आहे. नाही, नवऱ्यांना नाही, ज्यांचे गर्लफ्रेंड्स आहेत किंवा अशा छान मुली ज्यांच्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना कसं वागायचं किंवा त्यांना कसं हँडल करायचं याच्या टिप्स माझ्याकडून तुम्हाला मिळतील. ए मेरा बच्चा, ए मेरा शोना, ओ मेरा बेबी, असं गोड बोलत राहायचं असतं, म्हणजे सगळं व्यवस्थित चालतं. कसं रसिका, कसं आता खूप ऐकलंय आम्ही, आता तू लाईव्ह होऊन जाऊ दे. ए जरा तिकडे बघा. प्लीज अभि प्रेमाने. ओ बच्चा, काय झालं, बच्चाने काल आवरलं नाही का? नाही ना. का बरं उशिरा झोपली ती? हो, का बरं उशिरा झोपली?
तूच तर बोलत होतास फोनवर माझ्याशी. अरे हो 2 वाजले नाही आपल्याला फोन करायला. पण मग का फोन ठेवलास तू? ओ हा सेटवर तर फारच मजा येत असेल आणि अर्थात तुम्ही नवरा बायको आणि ती या सगळ्यांनाच गुंगवून ठेवणार आहात, गुंतवून ठेवणार आहात असं दिसतंय. तर एकंदर हा विषय, ही मालिका आणि ही भन्नाट कास्ट याबद्दल ॲक्च्युअली खरं बघायला गेलं तर मी मागे पण म्हटलं होतं, म्हणजे यांच्यासमोरच म्हटलं होतं की एक दिग्दर्शक म्हणून मला तुमच्याबरोबर राहायला आवडणार नाही, तर मला तुमच्याबरोबर एक मित्र म्हणून राहायला आवडेल. कारण भले एक थोडंसं अंतर असेल ना वयात आपल्या तर एक थोडंसं अंतर असेल वयात, पण मित्र म्हणून राहायला आवडेल. मित्र म्हणून तुमचे जे काही ॲडवाईस वगैरे येतील तर ते मला घ्यायला आवडतील. वा, चला मजा तर आलेली आहे, मस्त टीम जमलेली आहे, झणझणीत फोडणी पण आहे आणि माझा एक सेल्फी बाकी आहे. आता सगळ्यांचा एकदमच घेऊया. अभिजित, हा येस. थँक्यू सो मच.